लक्ष्मण हाकेंनी दारू पिल्याचा मराठा तरुणांचा आरोप आहे। कात्रज कोंढवा परिसरात लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये वाद झाला। वादानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झालेत। एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची दोन्ही गटाची मागणी आहे। दारू पिऊन लक्ष्मण हाकेंनी वाद घातल्याचा दावा आहे। मराठा तरुणांनी लक्ष्मण हाकेंना जाब विचारलेला आहे। लक्ष्मण हाकेंसमोर मराठा तरुणांची घोषणाबाजी पाहायला मिळाली। पुण्याच्या कोंढवा परिसरातील ही घटना आहे। लक्ष्मण हाकेंना जाब विचारत असतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। शिवीगाळ केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी देखील या दरम्यान करण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी चंद्रशेखर भांगे कोंढवा पोलीस स्टेशन मधून थेट आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, कात्रज कोंढवा परिसरात दोन्ही गटामध्ये वाद झालेला आहे। या संदर्भात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत। सध्या पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय सुरू आहे? कारण मी सध्या पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणि माझ्या पाठीमागे जी तुम्ही रूम बघता, या रूम मध्ये सध्या लक्ष्मण हाके आहेत। त्यांच्यावरती दारू पिऊन जे आहेत ते शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलेला आहे आणि याच खोलीमध्ये सध्या लक्ष्मण हाके यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यांना काही वेळानंतर याच ठिकाणाहून वैद्यकीय तपासणीसाठी आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतो। याच खोलीमध्ये जे आहेत लक्ष्मण हाके आपल्याला दिसत आहेत। आपण बघू शकतो की आतमध्ये लक्ष्मण हाके जे आहेत त्या ठिकाणी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे पोलीस आहेत ते घेऊन जाण्याची शक्यता आहे। काही वेळानंतर या ठिकाणी जे आहेत ते मराठा आंदोलक सुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेरच्या बाजूला जमलेले आहेत आणि लक्ष्मण हाके यांच्यावरती जो आरोप आहे, पुण्यातील कोंढवा परिसरातील टिळेकर नगर या ठिकाणी त्यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आणि या सगळ्या घडामोडीनंतर लक्ष्मण हाके यांना या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांच्याशी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत आर राजा हे त्यांची चौकशी आतमध्ये करत आहेत। त्याचबरोबर कोंढव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत पाटणकर ते सुद्धा आतमध्ये त्यांची चौकशी करत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो की बाहेरच्या बाजूला जो आहे तो मोठा जमाव जो आहे तो मराठा आंदोलकाचा जमलेला आहे आणि या खोलीमध्ये लक्ष्मण हाके यांची तपासणी करण्यात येणार आहे। या ठिकाणाहून त्यांना त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना इथून घेऊन जाणार आहेत। आपण बघू शकतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलक सुद्धा आपल्याला या ठिकाणी बाहेरच्या बाजूला दिसत आहेत आणि लक्ष्मण हाके जे आहेत ते पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या टिळेकर नगर या ठिकाणी जे आहेत मी तुम्हाला या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतो। या ठिकाणी आतमध्ये आपल्याला जे आहेत आपल्याला खिडकीमधून जे आहेत लक्ष्मण हाके खुर्चीवरती बसलेले दिसत आहेत। फक्त लोकशाही न्यूजवरती लक्ष्मण हाके आपल्याला दिसत आहेत। कारण आपण बघू शकतो की आतमध्ये पोलिसांचं पथक त्यांची चौकशी करत आहे। आतमध्ये लक्ष्मण हाके जे आहेत एका खुर्चीवरती बसलेले आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ती खिडकी जी आहे ती आता काही वेळा आपण पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी जे आहेत लक्ष्मण हाके जे आहेत आपल्याला या खिडकीमधून दिसत आहेत। आतमध्ये लक्ष्मण हाके यांची पोलीस चौकशी करत आहेत। त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस जे आहेत ते घेऊन जाण्याची शक्यता आहे। खरं तर पुण्यातील कोंढवा परिसरातील टिळेकर नगर या ठिकाणी लक्ष्मण हाके एका गाईच्या गोठ्यामध्ये दारू पित असल्याचा आरोप त्यांच्यावरती जो आहे तो करण्यात आला होता। त्यांना जो आहे पोलीस जे आहेत स्टेशनमध्ये आणल्यानंतर या ठिकाणी लक्ष्मण हाके आपल्याला दिसत आहेत एका खुर्चीवरती बसलेले आणि त्यांच्या बाजूला जे आहेत ते पोलीस अधिकारी जे आहेत त्यांची चौकशी करत आहेत। लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर महत्त्वाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर येण्याची शक्यता आहे। कारण मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आता जमायला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। कारण आपण फक्त एक्सक्लुझिव्ह जे दृश्य आहेत लोकशाहीवरती आपण बघू शकतोय की लक्ष्मण हाके जे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। त्यांची वैद्यकीय तपासणी होईल। त्यांनी मराठा आंदोलकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा सुद्धा त्यांच्यावरती आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। कारण नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।